आपल्यासोबत नागपूर जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मुक्ता कोकुड्डे आहे. ताई, लहान मुलांसाठी ते पोषण आहार शासनाकडनं दिलं जातं, त्यामध्ये एका पॉकेटमध्ये तर चिमणी आढळल्याचा तक्रार पालकांनी केलेली आहे. नेमकी काय घटना आहे आणि आता या संदर्भात नागपूर जिल्हा परिषदची काय भूमिका आहे? पारशिवनी तालुक्यातील घाटरोणा या गावातील सरपंचाने माझ्याकडे ही लेखी तक्रार आणून दिली. सोबतच 0 ते 3 वयोगटातील मुलांना दिला जाणारा आहार याचं पॅकेटसुद्धा देखील सोबत आणलेलं होतं. त्या ठिकाणी एका पालकाला त्याच्या मुलाला दिला जाणारा आहार ते मुलाला देण्यासाठी शिजवायला काढण्यासाठी ते पॅकेट त्यांनी उघडलेलं होतं. त्यांनी ते पॅकेट पूर्ण उघडून जसं त्यांनी ते पॅकेट ओपन केलं त्याच्यामधून सुरुवातीला पाय बाहेर आले. या उत्सुकतेपोटी की हे पाय कशाचे, या उत्सुकतेपोटी ते पालकांनी ते पूर्ण पॅकेट फोडलं. त्यानंतर त्यामध्ये चिमणी हा प्रकार, मृत असलेली चिमणी त्याच्यामध्ये आढळून आली. त्यामुळे त्यानंतर त्या पालकाने तेथील सरपंचाकडे तक्रार केली की अंगणवाडीमधून दिला जाणाऱ्या आहारामध्ये ही चिमणी आढळलेली आहे. त्या अनुषंगाने त्या घाटरोणा या गावचे सरपंच माझ्याकडे 24 तारखेला लेखी तक्रार घेऊन आले. त्या तक्रारीच्या अनुषंगाने निश्चितच राज्य शासनाकडून दिला जाणारा आहार हा निकृष्ट दर्जाचा आहार आहे. आम्ही जिल्हा परिषद मार्फत वारंवार त्यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहे की लहान मुलांना दिला जाणारा आहार हा निकृष्ट दर्जाचा आहे. एवढ्या तक्रारी केल्यानंतर परत हे नवीन प्रकरण आमच्या उघडकीस आलेलं आहे. तर या तक्रारीच्या अनुषंगाने राज्य शासनाला ज्या विभागामार्फत त्या पोषण आहाराचा पाठपुरवठा होतो त्या विभागाला लेखी तक्रार दिल्या जाईल की 0 ते 3 या वयोगटातील मुलांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये दुरुस्ती करावी. ताई, गरोदर माता असेल किंवा इतर विद्यार्थी असेल यांना जे पोषण आहार दिला जातं आहे त्या तक्रारी वारंवार आहे. प्रशासनाकडनं उपाययोजना होत नाही. बरोबर आहे, प्रशासनाकडून यावर कुठलीही दक्षता घेतल्या जात नाही. त्यामुळे ह्या तक्रारी वारंवार येत आहे. तर राज्य शासनाने याच्यावर गंभीरतेने निर्णय घेणं गरजेचं आहे की मुलांना दिलेला जाणारा आहार हा योग्यतेचा असायला हवा. पुरवठादारावर कारवाई व्हावी अशी मागणी आहे तुमची? निश्चितच जो पुरवठादार आहे त्याच्यावर तर सक्त कारवाई व्हायला पाहिजे, जेणेकरून तो जर समजा वारंवार याच पद्धतीने आहाराचा पुरवठा करत असेल तर त्याच्यावर खरं तर त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया राज्य शासनाने करायला पाहिजे. तर त्या नागपूर जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मुक्ता कोकुडे त्यांनी म्हटलं की जो पुरवठादार आहे त्याच्या संदर्भात वारंवार तक्रारी येतात, त्यामुळे कुठेतरी या पुरवठादाराला ब्लॅकलिस्ट करावं अशी त्यांनी मागणी केली आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.